गाव म्हटलं की आपल्या मनात एक आपुलकीनं भरलेलं, संस्कृतीची जपणूक करणारं, रीतिरिवाजांच्या पाऊल खुणांवर चालणारं, पूर्वजांचा वारसा जसाचा तसा पुढं चालवणारं, ग्रामदैवत कुलदैवत यांचं गाऱ्हाणं ऐकवणारं आणि पारंपरिक नात्याची जन्मगाथा सांगणारं खेडं उभं राहतं। बहरलेल्या सृष्टीतून कधीही दृष्टीआड न होणारे ते क्षण म्हणजे मी पाहिलेलं माझं गाव। समाजाचं सुंदर आणि अप्रतिम दर्शन मला माझ्या गावात पाहायला मिळतं। गावची लोकसंख्या जरी 2000 असली तरी पोटा पाण्यासाठी स्थलांतरित झालेली संख्या ही जवळपास 800 तरी नक्कीच असेल। आमच्या गावचे नाव मलिग्रे आहे। माझे गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे। आजरा तालुक्यापासून जवळपास 11 किलोमीटर अंतरावर आजरा महागाव या मार्गावर माझ्या गावचा मलिग्रे फाटा आहे आणि तिथून 1 किलोमीटर अंतरावर आतमध्ये माझा गाव आहे। आमच्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे 29 गावांचं प्रतिनिधित्व करणारं गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र। इमारत जरी सरकारी असली तरी लोकवर्गणीतून तिथल्या सुख सुविधांना आणि परिसरातील स्वच्छतेला चांगलंच बळ मिळाले। खरंच तुम्ही एक वेळ नक्की भेट द्या या हॉस्पिटलला। तिथल्या ग्रामस्थांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचं खूपच सुंदर दर्शन करून दिलं। इथे समाज एकरूप करायला खरं तर नेतृत्व लागतं आणि तेच नेतृत्व मी इथल्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पाहिलं आहे, जे प्रामाणिकपणाचं दर्शन देत आहेत। माझ्या गावात 3 अंगणवाड्या असून त्यातील एक अंगणवाडी ही 3 महत्त्वपूर्ण पारितोषिकासोबत जिल्ह्यातील पहिली आणि राज्यातील 3री ISO प्रमाणित अंगणवाडी आहे। इथंही तुम्हाला सामाजिक एकीचं बळ बघायला मिळेल। माझ्या गावात इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण मिळतं। इयत्ता 1ली ते 4थी ही जिल्हा परिषदेची शाळा असून इथंही लोकवर्गणीतून खूप मोठ्या प्रमाणात सुविधांचा उपहार या शाळेला देण्यात आला। सर्व मुलांना बसण्यासाठी बेंच, 5 कम्प्युटर, 1 प्रोजेक्टर, झेरॉक्स मशीन, प्रिंटर, शाळेचा स्वतःचा रंगमंच, स्वागत गेट, प्रवेश गेट, विविध खेळाचे साहित्य आणि विविध रंगांच्या छटाने रंगवलेली शाळा तुम्हाला हमखास बघायला मिळेल। इयत्ता 5वी ते 10वी ही महात्मा फुले शिक्षण संस्था महागावच्या आधिपत्याखाली कार्य करत असून शालेय इमारत ही लोकवर्गणीतूनच गावच्या मालकीची उभी केलेली आहे। त्या इमारतीची देखभाल आणि दुरुस्ती बदलाव हे मुंबईतील ग्रामस्थ मंडळ करत असतं, तेही लोकवर्गणीतूनच। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। जे सत्य सुंदर सर्वथा
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास. मलिग्रे या गावाने लोकवर्गणीतून जिल्ह्यातील पहिलं स्वतःच्या मालकीच्या इमारतीत भव्य उद्घाटन सोहळा साजरा करून उघडलेलं वाचनालय म्हणजे मलिग्रे वाचनालय मलिग्रे. मला नेहमी गर्व राहील की वाचनालयाची सुरुवातच आम्ही ग्रामस्थांनी स्वतःच्या मालकीच्या इमारतीत केली. पहिल्या स्पर्धेला जर 44 स्पर्धक सहभागी होत असलेल्या खऱ्या अर्थाने चांगल्या अतिशय नियोजन आहे. जेवणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय छान जेवण या गावातले सर्व लोक एकत्र येऊन या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगला संस्कृती उपक्रम केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा. मला आठवतंय जवळपास 15 वर्षांपूर्वी मलिग्रे गावात उसाचं एक कांड सुद्धा पिकत नव्हतं की उन्हाळ्यात गावाला पिण्याचं पाणी सुद्धा पुरत नव्हतं. सर्व विहिरी बोर ओसाड पडत होते. गावात 60च्या वयातील एक अशी फळी आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली गाव एकत्र झालं व लोकवर्गणी आणि सरकारपुढे विनवणी ही दोन्ही कार्य सुरू केली. तालुक्यात आंदोलन केलं आणि सुखाचा सागर गावाला मिळाला. गावचा एक खूप मोठा पाझर तलाव झाला ज्याचं पाणी शेतीला आणि पिण्यालाही पुरेसं आहे. त्याच पाण्यावर शेतकरी आज जवळपास 3500 टन ऊस माझ्या गावातून निर्माण करतो. जे ओसाड होतं ते ओलं झालं. विहिरी सतत भरून आहेत. बोर नेहमी पाणी देत आहेत. बळीराजाबरोबर त्याची जमीन ही हिरवा शालू नेसून थाटात उभी आहे. माझ्या गावचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं अभंगात गोडी रुजवत असलेला माझा वारकरी संप्रदाय. याचा खरा रुबाब बघायला मिळतो तो आमच्या वार्षिक सप्त्यात. सगळं गाव अभंगमय होऊन जातं. पारंपरिक पद्धतीने काढलेल्या दिंडीत पारंपरिक पोशाखात गावातील सर्व महिलांच्या सहभागात कलश घेऊन प्रभात फेरी होते आणि सप्त्याच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद केला जातो. गावामध्ये जवळपास 7 मंदिरे आहेत. त्यातील खास वैशिष्ट्य म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली अखंड ज्योती जिचा वारसा गावातील सर्व कुटुंबांचा आहे जो क्रमवारीमध्ये चालतो. या मंदिराची देखभाल महादेव देवस्थान कमिटी ट्रस्ट मलिग्रे करते. तसेच एक बौद्ध मंदिरही आहे. माझ्या गावात भटक्या जाती जमातीत लाडलक्ष्मी, नंदीबैल, वासुदेवाची स्वारी, गारुडी, अस्वलवाले, डोंबारी यांचं येणं जाणंही होत असतं. मोठ्या आदराने ग्रामस्थ दान धर्म करताना दिसतात. माझ्या गावात डॉल्बीवर पूर्णपणे बंदी असून पारंपरिक वाद्ययंत्रांना खूप महत्त्व दिलं जातं. ग्रामस्थांचं स्वतःचं लेझिम पथक असून शालेय विद्यार्थ्यांपासून गावातील महिलाही त्यात सहभागी होतात. दसऱ्यातील पालखी सोहळा आणि कांबळे मामाने देवाना केलेली विनंती गाढाने ऐकून अंगावर शहारे येतात.
बंदुकींच्या बाराबरोबर हर हर महादेव आणि चाळोबाच्या नावानं चांग भलं बोलायला मोठा रुबाबच वाटतो. थळोबा मलकर्जना निंगा बसवाना बैरी बाई श्री ब्रह्मा नरसोबा महाराजा तुरावनाचा चाळोबा चव्हाट्या हनुमता दुर्गाणी आई लक्ष्मी मंगाई इटलाई मसोबा महाराजा साचे गुगी साचे प्रगट पाचे प्रगट 33 कोट देवा महाराजा. तर आज चाळोबाची चुराचरची यात्रा भरली निवड केला राळातोळा गाठलाय मान्य करून घे. देसाई देशपांडे पाटील कुलकर्णी आली मवाली तडी तापडी रहित माळी गुरु मार तुझ्या अंगणाचा हात जोडून उभा आहेत महाराजा. क्षमाच्या असला अडवून धरावं आपला राग असला सोडून द्यावा ज्याचं चढाचं पाठ त्याच्या पाठी द्यावं दंडे दुश्मन पाय चढी घालावा. हल्ली विघ्न मारून दूर करावी कोटी विघ्न भंगाला लावी लागता वारा तापकावून बाजू देऊ नये. काही गुप्ती स्त्री पुरुषात मुला बाळांना ढोरा गुरांना सर्वत्र सुखी राखून तुझ्या नगरीवर अमृताचा. माझ्या गावाला चारही बाजूनी लागून खूप मोठा हिरवागार जंगल आहे. मोठमोठी झाडं ओरडून सांगतात की या गावातील लोकांनी वृक्ष तोडणं या नियमाचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे. प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत तर्फे गावातून गावकरी, शालेय विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेला भरपूर पाठिंबा देत वृक्षारोपण करतात. ग्रामस्थांमध्ये एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या भावनेला सदैव जागरूक ठेवून एकमेकाच्या हाकेला हाक मारलेला आवर्जून बघायला भेटतं इथे. पहाटेच्या पाऱ्यामंदी टाळ मृदंगाची वाणी. पहाटेच्या पाऱ्यामंदी टाळ मृदंगाची वाणी मन उभारून येई सडा टाकते अंगणी. दिस येई पारावर लग बग सुरू होते राबणार गाव माझं रानोमाळ पसरते. पाही खुशाली गावची चाळोबा तो पाठी राखा. पाही खुशाली गावची चाळोबा तो पाठी राखा. नाही उणे ते कसले सुखी संसाराचा झोका. सप्ताहात गाव माझं लेकरू वाळ्यानी फुलत. सप्ताहात गाव माझं लेकरू वाळ्यानी फुलत. जिम्मा फुगडीच्या नादात सारं देहबान हरपत. गुण्या गोविंदाने नांदते इवलेस माझं गाव. गुण्या गोविंदाने नांदते इवलेस माझं गाव. हेवा वाटतो सर्वांना नाही ते भेदभाव. हेवा वाटतो सर्वांना नाही ते भेदभाव. देवदास पावती पथे यदर्थी संशयावर नाही. देव मस्तकी धरावा अवघा कल्ल करावा. मुलूक बडवावा की बुडवावा जन्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर गावच्या ग्रामपंचायतीमध्ये दर महिन्याला ग्रामसभा बोलवली जाते. तेथे अनेक उपाययोजना, नवीन संशोधनं, नवीन बियाणे, नवीन सुख सोयी या विषयावर चर्चा होते. अनेक योजना राबवल्या जातात. स्वच्छतेची काळजी घेतली जाते. स्वच्छ गाव, सुंदर गाव, आदर्श गाव
तंटामुक्त गाव आणि सुखसोयी समृद्ध गाव म्हणून माझे मलिग्रे गाव ओळखले जाते. माझ्या गावची ही ओळख अशीच राहावी हीच गणराया चरणी प्रार्थना. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा.